सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साईंची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे। शिर्डी संस्थानामध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली। तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे। पहाटे 4 ते 5:30च्या दरम्यान एअरपोर्ट रोडवर करोडोबा नगर येथे हे 2 गुन्हे घडले आहे। यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांचा बळी गेला। तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुभाष घोडे हे मंदिरातील साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते। तर नितीन शेजू हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते। तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते। त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला। मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली। इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिन्ही निरपराध नागरिकांवर चाकूनी असंख्य वार केले। या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे। तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाला। ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत। पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला ताब्यात घेतले आहे। तर राजू माळी हा दुसरा आरोपी आहे। पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करून शोध मोहीम सुरू केली आहे। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ राहता। माझे बंधू सुभाष घोडे संस्थांमध्ये परमानंट होते। साईबाबा संस्थांमध्ये परमानंट होते। समाधी मंदिरामध्ये आज सकाळी ते ड्युटीला निघले होते। काही गुन्हेगारी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला। डॉक्टरच्या सुपर हॉस्पिटलला आणल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमच्या भावाची डेथ झाली। माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला, माझ्या भावाला ज्या गुन्हेगारांनी मारलेले त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। तर त्यांची एन्काउंटरची ऑर्डर काढली पाहिजे पोलीस प्रशासनाने। या आधी या शिर्डीमध्ये अनेक गुन्हे झालेले आहेत, अनेक मर्डर झालेले आहेत। पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने न्याय देत नाही। या घटनेमध्ये जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या परिवारासोबत आत्महत्या करून